नमस्कार मंडळी, मी आलेली आहे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे। मी आहे मुंबईमध्ये आणि यापुढील काही ब्लॉग्स तुम्हाला मुंबईचे पाहायला भेटतील। तर चला चालू करूया आपला व्हिडिओ। माझ्या दृष्टीने मी तुम्हाला मुंबई फिरवण्याचा प्रयत्न करेल, पण त्या पहिले आपण जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स बद्दलची थोडीशी माहिती। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स म्हणजेच CSMT हे आधी विक्टोरिया टर्मिनल्स नावाने ओळखलं जात होतं, जे की आता बोरीबंदरमध्ये आहे आपल्या। जेव्हा राणी विक्टोरियाचा 1887 मध्ये राज्याभिषेक झाला होता ना, त्याचे 25 वर्ष म्हणजे सुवर्ण काळ जेव्हा पूर्ण झाला होता तेव्हा हे बांधलं गेलं होतं। आणि ते टोटल एकूण 18 प्लॅटफॉर्म आहेत। 31 जे प्लॅटफॉर्म आहेत ते आपल्याला लोकलसाठी यूज केलं जातं आणि बाकीचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते आपल्या मेन रेल्वेसाठी यूज केलं जातं। जेव्हा आपल्या भारतात 1853 रेल्वे चालू झाल्या होत्या ना, तेव्हापासून 1887 पर्यंत ह्याचं नाव बोरीबंदर स्थानक होतं। त्याच्यानंतर 87 पासून 1996 पर्यंत ह्याचं नाव विक्टोरिया टर्मिनल्स होतं आणि त्यानंतर 1996 पासून 2017 पर्यंत म्हणजे आजही याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असं आहे। म्हणजेच 1996 याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असं झालेलं आहे आणि 2004 याला युनेस्को हेरिटेज साईटमध्ये सामील करण्यात आलेलं आहे। आणि या रेल्वे स्टेशनचं बांधकाम ब्रिटिश इंजिनियर फ्रेडरिक विल्सन स्टीव्हन्स यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे। मंडळी, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पाहताल ना, तर खरंच खूप सुंदर आणि मनमोहक असं आहे। तर असे ब्लॉग अजून येतील आणि कसे वाटला हा छोटासा ब्लॉग तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।